कलावंतांची कामगिरी फार उत्तम आणि असं वाटतं की आपण शिवकालात गेलो, संभाजीराजांच्या काळात गेलो असं जाणवतं आहे. वास्तवदर्शी चित्रपट आहे. मी प्राध्यापक मनोज जयराम घाग. सगळ्यांचं म्हणजे ते लेखन वगैरे कसं चित्रपटाचं आहे, काय सांगाल त्या लोकांची सगळ्यांची वगैरे कशी आहे, सगळ्यांनी कामगिरी कशी चांगल्या प्रकारे? हो, उत्तम आहे आणि पुढचाही भाग लवकरात लवकर यावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. पूर्ण महाराष्ट्राची पण तशी इच्छा आहे असं मी मानतो. हे शेवटपर्यंत म्हणजे ह्याचा पुढचाही भाग लवकरच यावा अशी मी शिवरायांचरणी आणि आईभवानी चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय. एकदम छान. शिवरायांचा छावा कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण या चित्रपटात होतं. खूप दिवसांनी संभाजीराजांचं असं पडद्यावर चित्रपट बघून खूप बरं वाटलं. संभाजींची खूप आठवण आली. बुऱ्हाणपूरबद्दल युद्ध पूर्ण माहितीच नव्हतं, पण बुऱ्हाणपुराबद्दल वाचलं होतं, पण पहिल्यांदा असं याच्यावर पाहिलं, पडद्यावर पाहिलं. अप्रतिम होतं. पुन्हा एकदा शिवराय आणि संभाजी महाराजांची आठवण आली. इतिहास खूप दिवस झाला वाचून सोडलं होतं, त्याची पुन्हा आठवण आली. हे खूप छान आहे चित्रपट. काही त्याच्यामधल्या किस्स्यांबद्दल मतभेद असू शकतात, पण चित्रपट सुंदर आहे, छान आहे. हो, जरूर पाहावं. ज्यांना संभाजीराजे आणि शिवरायांचा छावा बघायचा आहे तरी जरूर पाहावं. चित्रपटाच्या दृष्टिकोनाने काय 5 कोणी 3.5. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. कसं वाटलं सिनेमा, कसा वाटलं? छान आहे. काय बेस्ट होतं सिनेमामध्ये? काय सगळ्यात जास्त फॅसिनेटिंग वाटलं चित्रपटामध्ये? काय सगळ्यात जास्त बेस्ट वाटलं? काय भारी सगळ्यात जास्त? हे शेवटचं सगळ्यांची कामगिरी कशी झाली आहे? छान झाली आहे. लेखन वगैरे चांगलं आहे का चित्रपटाचं? हो, प्रेक्षकांना पाहायला आवडेल? आवडेल. काय 5 पैकी गुण काय असतील चित्रपटाच्या दृष्टिकोनाने? म्हणजे 5 पैकी जर गुण द्याल चित्रपटाच्या दृष्टिकोनाने, सिनेमाच्या दृष्टिकोनाने 5 पैकी गुण काय लागतील सिनेमाला? ती छान. थँक्यू, थँक्यू. कंटाळवाणा वाटला. लढाया ह्या उगाचच कोंबली आहेत. त्याचं जे स्किल आहे संभाजीराजाचं, की आपल्या 2 शत्रूंना वेगळं करायचं, ते एकदाच फक्त दिसलं. सिनेमा पहिले सिनेमे जे होते ना, त्याने हा जरा खाली आला आहे. कदाचित पटकथा बांधणाऱ्याचा हा चूक असेल, पण संभाजीराजे नुसतं पराक्रमी नाही आहे, तो श्रूढ आहे. की आपल्याकडे ताकद कमी आहे ना, तर आपल्या शत्रूला विभागून टाकायचं. बाकी सगळ्यांची कामगिरी कशी झाली? छान छान छान. आपल्याला जे काय कळतं त्याच्यावर कामं छान झाली, शंकाच नाही. फक्त लेखनामध्ये थोडीशी कमी आहे. आणि नाही काय, आपल्या टी व्ही ती मालिका असेल 40 भाग चालेल, हे आपल्या अमुक वेळा आठवायचं ना, तर नकोच आहे. आता पराक्रम सगळ्यांनी 100 नाही पण निदान पाहिला आहे, तर तो कमी आला माझा अंदाज. मी जर का दिग्दर्शक असतो तर लढाया कमी घेतल्यास आणि तो शत्रूला कसा विभागून टाकतो, तो सिंह काय म्हणतो तेपर्यंत 3 बैल एकत्र आहेत, तोपर्यंत आपलं काय चालणार नाही. त्याला वेगवेगळं केलं की आपल्याच खायला नाही. मी भटजी मनुष्य आहे, मी आपला भात आणि इडलीच खाणार आहे, पण ती हिसाबातली आहे गोष्ट ना. तो कोणा सांगतो की हे बैल ताकदवर आहेत, ते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत तो चालणार नाही. त्याला वेगळं सिनेमा आवडला, पण आणखीन तो छान काछाट व्हायला. त्यांनी गेला, त्यांनी लाखो रुपये खर्च करून गेला, त्याला काय कळत नाही की काय. मला घ्यायचं चांगलं. काय सगळ्यात जास्त भारी होतं सिनेमामध्ये? सिनेमाचं लेखन वगैरे कसं आहे? सगळ्यांची कामगिरी आवडेल का प्रेक्षकांना पाहायला? आवडेल. 5 पैकी जर गुण द्याल तर किती द्याल? 4. थँक्यू. काय बेस्ट वाटलं संभाजी महाराजांबद्दल? पहिल्यांदाच आपण सिनेमा बघतो असा मोठा पडद्यावर. काय सगळ्यात जास्त फॅसिलिटी वाटलं? म्हणजे जे छत्रपती शिवरायांचे जे विचार होते ते तंतोतंत संभाजी महाराजांमध्ये दिसले. बाकी सगळ्यांची कामगिरी कशी? हो, व्यवस्थित मस्त गेले सर्वांनी. छान. असं कोणता एखादा क्षण जो अंगावर भरून येतो का? हो, शिवरायांनी मी संभाजी महाराजांनी जे काही केलं ना महाराष्ट्रासाठी, ते खूप म्हणजे खूप विलक्षणीय आहे आणि ते कधीच कोण विसरू शकत नाही. हां. बाकी सगळ्यांची कामगिरी कशी? हो, खूप मस्त. स्पेशली भूषण पाटील ज्यांनी संभाजी महाराज. हो, खूप छान आहे. प्रेक्षकांना पाहायला आवडेल का शिवजयंती? हो, नक्कीच. तर प्रेक्षकांना काय आव्हान असेल? नक्कीच सगळ्यांनी येऊन सिनेमा पाहायला पाहिजे तो. आणि सिनेमाच्या दृष्टिकोनाने 5 पैकी जर गुण द्यायचे असतील तर किती द्याल? 5 पैकी 5च देणार. थँक्यू.